नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, विभाग 3च्या 5व्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयासाठी संकल्पना विचार हे प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे यांनी लिहिलेलं पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. मित्रांनो, या पुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्न कशा प्रकारचे राहतील या संदर्भात आपण संभाव्य प्रश्न याची यादी पाहूया. मित्रांनो, संभाव्य प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा विचारू शकतो, संकल्पना विचार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अण्णा वैद्य, अशोक इंगळे, भास्कर पाटील, अजय देशपांडे. अचूक उत्तर. मित्रांनो, दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, सेमिस्टर 5 यासाठी संकल्पना विचार या पुस्तकातील किती लेख आपल्या अभ्यासक्रमाला आहेत? पर्याय आहेत 2, 3, 4 की 5. याचं योग्य उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. अचूक उत्तर. तिसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या. कॉन्सेप्ट या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय कोणता? तर मग या पुस्तकामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. संकल्पना, साहित्य, साहित्य प्रकार किंवा संकल्पना विचार. अचूक उत्तर. मित्रांनो, फॉर्म्स ऑफ लिटरेचर या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्यायी शब्द कोणता असाही प्रश्न विचारू शकतो. त्याचे पर्याय आहेत संकल्पना विचार, संकल्पना, साहित्य की साहित्य प्रकार. अचूक उत्तर. संस्कृत, प्राकृत, मिश्र, अपभ्रंश, पिसाच्च, मागध हे साहित्य प्रकारांचे वर्गीकरण कोणत्या प्रकाराच्या आधारे आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं पर्याय असा आहे की भाषेच्या आधारावर, साहित्याच्या आधारावर, आशय तत्वाच्या आधारावर की रचना तत्वाच्या आधारावर. अचूक उत्तर. मित्रांनो, 6वा प्रश्न अशाही विचारू शकतो, गद्य, पद्य, मिश्र असे साहित्याचे 3 प्रकार कोणत्या काळात मांडले जात होते? पर्याय आहेत प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक की उत्तराधुनिक. अचूक उत्तर. लीळाचरित्र, दृष्टांतपाठ हे कोणत्या पंथांनी निर्माण केलेले ग्रंथ आहे? सांगा पाहू. याचे पर्याय आहेत वारकरी पंथ, कबीर पंथ, रामदासी पंथ की महानुभाव पंथ. अचूक उत्तर. महदंबेचे धवळे हा महानुभाव ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत चक्रधर स्वामी, केशवचार्य, महिमभट्ट की महदंबा. अचूक उत्तर. मित्रांनो, महाकाव्य, भावकाव्य आणि नाटक हे साहित्य प्रकारांचे वर्गीकरण कोणत्या पाश्चात्य अभ्यासकांनी केलेले आहे? याला पर्याय आहेत हेगल, कांट, प्लेटो किंवा एलियट. अचूक उत्तर. साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणाचे एकूण किती प्रमुख सिद्धांत आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचे पर्याय आहे
एक, दोन, तीन की चार किती प्रकारचे सिद्धांत सांगितलेले आहे यापैकी एक पर्याय निवडा. अचूक उत्तर. मित्रांनो, सुंदर, सुरेख, सौंदर्यपूर्ण, मोहक, रमणीय, चित्ताकर्षक, आल्हाददायक या संपूर्ण शब्दांसाठी साहित्यामध्ये कोणता एक शब्द वापरला जातो? पर्याय आहेत वैचारिक, शास्त्रीय, मौखिक की ललित. अचूक उत्तर. ललित साहित्याचे मूलद्रव्य आपण कशाला संबोधतो? पर्याय आहेत शब्द, भाषा, वाक्य की कविता. अचूक उत्तर. मित्रांनो, आणखी एक तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारू शकतात. नादवती, अर्थवती, ध्वनिवती ही कवितेची व्याख्या कोणी सांगितली आहे? त्या कवीचे नाव सांगा. पर्याय आहेत सुधीर रसाळ, वसंत आबाजी डहाके, व दी कुलकर्णी किंवा शांता शेळके. अचूक उत्तर. मित्रांनो, असाही एक प्रश्न विचारू शकतो, लय आणि नाद हा कशामध्ये असतो? सांगा पाहू. याचे पर्याय आहेत कविता, कथा, लघुकथा आणि कादंबरी. अचूक उत्तर. अनेकार्थ क्षमता, अनेकार्थ क्षमता आणि सूचकता कोणत्या साहित्य प्रकाराचे वैशिष्ट्य आहे? सांगा पाहू. याचे पर्याय आहेत कविता, कथा, लघुकथा, कादंबरी. अचूक उत्तर. मित्रांनो, अल्पाक्षर बहुवार्थक म्हणजे काय हो? याचे पर्याय आहे बघा. कथा, कविता, कादंबरी की लघुकथा. अचूक उत्तर. बघा मित्रांनो, कथा, कादंबरी, नाटक, कविता या मुख्य साहित्य प्रकारांमध्ये न बसणारे साहित्य म्हणजे कोणते साहित्य? पर्याय आहेत आत्मकथन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण की ललित गद्य. अचूक उत्तर. माझा प्रवास आणि जंगलाचं देणं हे दोन्ही पुस्तकं कोणत्या साहित्य प्रकारामध्ये येतात? सांगा पाहू. याचे पर्याय आहेत कथा, कादंबरी, नाटक आणि ललित गद्य. अचूक उत्तर. मित्रांनो, आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ललित गद्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला आता शोधायचे आहे आणि यासाठी पर्याय आहेत आत्मनिष्ठ, चिंतनशीलता, भाषा की हे सगळं म्हणजे यातील सर्वच. अचूक उत्तर. कमीत कमी पात्रे, कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून परिणामकारकरित्या सांगितलेली गोष्ट म्हणजे? सांगा. पर्याय आहेत कथा, कविता, नाटक की लघुकथा.
अचूक उत्तर मित्रांनो, आणखी एक चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, तो असा की कथानक हे कशाचे घटक आहे? याचा पर्याय आहे कथा, कविता, नाटक की लघुकथा. अचूक उत्तर मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या यादीमधला आता आपण आज शेवटचा प्रश्न पाहूया. जो प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता घटक हा लघुकथेचा नाही? तुम्हाला तो आता ओळखायचा आहे आणि यासाठी पर्याय आहे संवाद, निवेदन, वातावरण आणि गायन. अचूक उत्तर